कथा नीट ऐका. पापामध्ये पत्नी सहभागी व्हायला तयार नाही. वाल्या चिंताक्रांत झाला आपल्या मुलांकडे गेला. मुलांना तुमचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागणारं धन कमवण्यासाठी मी अनेक पाप कर्म केले. पापाच्या मार्गाने ते धन कमवलंय. म्हणजे पाप कर्म माझ्या हाताने झाले. आता या पापात तुम्ही तरी सहभागी होताल का? मुलं म्हणजे बाबा आम्ही तुम्हाला पाप करा असं म्हणलो नाही. त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचं पाप. मुलं सुद्धा पापात सहभागी होईन, पत्नी सुद्धा त्या पापात सहभागी होईन. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, संसारामध्ये धन कमवत असताना ज्या प्रपंचासाठी आपण पाप कर्म करायला लागलोय थोडा विचारपूर्वक कार्य करत जा. लक्षात असू द्या, त्या पापामध्ये कुणी सहभागी होणार नाही, ना पत्नी ना मुलं. तुमचं केलेलं पाप हे तुम्हाला भोगावं लागणार आहे. आणि हिचं वर्णन करण्यात आले. वाल्या चिंताक्रांत झाला, निवांत एका झाडावर बसलेला आहे आणि त्या वाल्याला नारदांची भेट घडली. मनुष्य जन्मात आल्यानंतर साधू आणि संताची भेट अवश्य घडली पाहिजे. संताचं मार्गदर्शन हे साधं समजू नका. साधू संत हे बोलत असताना फार कमी बोलतात, थोडंच बोलतात. पण संताचं बोलणं कसं असतं? सहज बोलणे हितोपदेश. फक्त त्यांचं बोलणं तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. आणि आज ज्यावेळेस नारदाला त्या वाल्यानं पाहिलं, साष्टांग नमस्कार केला. नारदा, त्या प्रपंचासाठी मी भयंकर पाप कर्म केले. माझ्या या पापामध्ये कुणीही सहभागी व्हायला तयार नाही. वाल्या, तुला आता पश्चाताप झालाय ना? एक काम कर, शुद्ध अंतःकरणानं अखंड राम नामाचा जप कर. वाल्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. तो म्हणला, मारला हे जे तुम्ही मला म्हणायला सांगता ते मला म्हणता येत नाही, पण माझा व्यवसाय आहे.